खोपोलीतलं मंगेश काळोखे हत्या प्रकरण महेंद्र थोरवेंनी सुनील तटकरेंवर या प्रकरणासंदर्भात गंभीर आरोप केलेत। मंगेश काळोखेची हत्या राष्ट्रवादीकडून करण्यात आल्याचे आरोप थोरवेंनी केलाय। खोपोलीतील घटना निंदनीय असल्याचं वक्तव्य सुनील तटकरेंनी केले। तर आरोपींविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी देखील तटकरे यांनी केली। कालची खोपोलीतली घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे। कठोर शब्दांमध्ये आम्ही त्याचा निषेध करतो। तपास यंत्रणेने शीघ्र गतीने सर्व काय यंत्रणा असतील किंवा त्यांचे काही विंग असतील ते लावाव्यात, आरोपींनाही पकडावा आणि त्याच्याबद्दलची कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जावी। इतर बाबतीमध्ये जे बोललं जात आहे ते तथ्यहीन आहे असं माझं स्वतःचं मत आहे। म्हणजे याला एखाद्या बाबतीमध्ये तपास चालू असतो त्यावेळेला त्या संदर्भातलं मतप्रदर्शन करणं उचित नसतं। जी घटना घडली ते जे काय परस्परांच्या बद्दलचं त्यांचं असेल, त्यांचे केव्हापासूनचं काय वादविवाद होते, 2-3 दिवस अलीकडे काय काय चाललेलं होतं, त्या संदर्भातली सुद्धा माहिती पोलीस विभागाकडे नक्कीच त्या ठिकाणी असेल। मला विश्वास आहे की सुधाकर घारे जे माझे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांचा या प्रकरणाशी दुरान्वयी संबंध नसेल, पण शेवटी तपास चालू असल्यामुळे तपासला इन्फ्लुअन्स होईल असं कुठलंही वाक्य मी त्या ठिकाणी बोलणार नाही। सुनील तटकरे त्या ठिकाणी स्टेटमेंट करतोय की सुधाकर घारेचा याच्यामध्ये हात नाही, तर सुनील तटकरे यांनी इन्व्हेस्टिगेशन केलं का? ह्याचा अर्थ हे सगळं प्री प्लॅनिंग आहे की सुनील तटकरे याला वाटेल ते त्यांनी स्टेटमेंट द्यायचे आणि मोकळे व्हायचं, राजकीय दबाव टाकायचा अधिकाऱ्यांवर, एसपी पासून आयजी पासून सगळ्यांच्यावरती। परंतु याच्यामध्ये हे पूर्णपणे प्री प्लॅन आहे। मंगेशची हत्या करण्याची हिंमत रवी देवकर या कुटुंबाची या ठिकाणी नाहीच आहे। हे सगळेजण राष्ट्रवादीच्या यांनी सुधाकर घारेंनी आणि यांनी सगळ्यांनी ताकद देऊन वरात बघत हा रवी देवकरचा मित्र आहे आणि यांनी एकत्रपणे येऊन सातत्याने नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सातत्याने त्याला ताकद देण्याचं काम या ठिकाणी करत होते। आपण कुठेही व्यक्तिगतरित्या प्रतिकार पुढे देऊ नये एवढंच मला या ठिकाणी अधिकाऱ्यांनी सांगायचं आहे। अधिक होण्यापेक्षा आपण शांततेने थोडा वसाहतदायक आहे प्रमुख सहकार्याची चर्चा करीन, अधिक काही गोष्टी समजून घेण्याचा त्याने प्रयत्न करेल। मी जाहीररित्या सांगितलेलं आहे मग अशी माध्यमांची गरज असताना आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा विनंती करून जितक्या तपास यंत्रणा त्या तपास यंत्रणेची वेगळी SIT जरी त्यांनी स्थापन केली तरी हरकत नाही। म्हणजे मग तुम्ही काय 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 केलं नंतर या घटनेच्या नंतर ते सुद्धा आमदार त्यासमोर येणं हे तितकंच कर्मप्राप्त राहील। दरम्यान खोपोलीतील काळोखे हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येते। आतापर्यंत 8 आरोपींना अटक झाल्याची माहिती आहे। रायगड पोलिसांनी मोठी कामगिरी केली। अवघ्या 32 तासात आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश मिळाले। मंगेश काळोखे हत्या प्रकरणात एकूण 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। 2 दिवसांपासून संपूर्ण खोपोलीत सध्या तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळते। कुणावर टीका करण्यासाठी आलेलो नाही, सत्ता आल्यावर एकनाथ शिंदेंनी जनतेसाठी कामं केली आहेत। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी हे महत्त्वाचं विधान केले। डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया आता पाहायला मिळते। कुणावर टीका करण्यासाठी आलेलो नाहीये, सत्ता आल्यावर एकनाथ शिंदेंनी जनतेसाठी काम केले असं डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हणाले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।